ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, प्रतीक्षा आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज सह्याद्री प्राइम टाइमचा विषय आहे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि राजकारण। तसं पाहिलं तर राजकारणामुळे सर्वसामान्यांची ससे होलपट होताना आपण नेहमीच पाहतो, अनुभवतो। मात्र आता राजकारण तापलंय ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून। प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या। मात्र ज्यावेळी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या त्यावेळी आक्षेप नोंदवला गेला आणि हा आक्षेप थेट राजभवनातून नोंदवला गेला। विद्यापीठ कायद्याचा आधार दिला गेला आणि हा निर्णय कसा अयोग्य आहे ते सांगितलं गेलं। मात्र यामुळे विद्यार्थ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक हेळसांड होताना आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत। आणि याच विषयी आज आपण सह्याद्री प्राइम टाइम मध्ये चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर, बरोबरच आपल्याबरोबर असणार आहेत सकाळचे कार्यकारी संपादक बाज बोठे सर, त्याचबरोबर ते पुणे विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य देखील आहेत, बरोबरच न्यू लॉ कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य MM तांबे सर देखील आपल्याबरोबर असणार आहेत। सुरुवातीला आपण माजी प्राचार्य खासेराव शितोळे सरांची प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावरती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, नेमका जो काही परीक्षांचा खेळखंडोबा होतोय किंवा विद्यार्थ्यांची जी काही मानसिक अवहेलना होते त्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कृषी विद्यापीठाव्यतिरिक्तच्या इतर 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये कुलगुरूंनी सूचना केली होती की आता या असल्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणं अवघड आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने तो निर्णय घेतला की तिसऱ्या वर्गाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येऊ नये। पण नंतर मात्र कुलपतींनी परीक्षा घेतल्याच पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली आणि तशा प्रकारचं वृत्तपत्रामध्ये निवेदन आलं। आता कुलगुरूंच्या पातळीवरती, महाविद्यालयांच्या पातळीवरती परीक्षा घेणं कसं अवघड आहे, कारण तिथे फिजिकल डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती। अशा परिस्थितीमध्ये परीक्षा जर घ्यायच्या असतील तर त्या घेताना या सगळ्या गोष्टी कशा पार पाडायच्या असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे आणि म्हणून ही बाब सर्वात महत्त्वाची आहे की कुलपतींनी म्हणजे राज्यपालांनी शासनाने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती परत पुन्हा दुसरा निर्णय घ्यायचा आणि परीक्षा झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे याच्यात कुठेतरी राजकारण निर्माण झालेलं आहे असं वाटायला लागतं की परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका होती। ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सगळीकडे इंटरनेटच्या सुविधा आहेत का? पुन्हा परत इंटरनेट वापरण्यासाठी लागणारी साक्षरता त्याच्याकडे आहे का विद्यार्थ्यांच्याकडे? हाही बाब महत्त्वाचा। प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतीलच अशातली बाब नाही। त्यामुळे ही सगळी गोष्ट तशी अशक्यप्राय वाटते। पुन्हा परत प्रश्न निर्माण होतो की यामध्ये मग जर परीक्षाच घ्यायच्या नाहीत आणि मुलांना वरच्या वर्गात पाठवायचं तर त्यांना पोस्ट ग्रॅज्युएटच्या ॲडमिशनच्या वेळेला अडचणी निर्माण होती, कारण प्रत्येकाची पर्सेंटेज ही त्याच्या वकुबाप्रमाणे असणार आहे। आता जर असं परीक्षा न घेता त्यांना वरच्या वर्गात पाठवायचं ठरवलं पाठीमागचा परफॉर्मन्स विचारात घेऊन तर ती सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हानिकारक गोष्ट घडण्याची शक्यता आहे, कारण एखाद्याचा परफॉर्मन्स शेवटच्या सेमिस्टरमध्ये अधिक चांगल्या रीतीने होऊ शकतो आणि त्याला चांगले मार्क्स मिळून तो कदाचित पुढच्या वर्ष परीक्षेसाठी पुढच्या अभ्यासक्रमासाठी जाऊ शकेल। तिथेही तो अडचणीचा भाग आहेच। त्यानंतर आपण बाज बोठे सरांकडे जाऊयात। सर, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की आत्तापर्यंत सगळ्या पक्षांचं जे राजकारण होतं ते राजकारण आता महाविद्यालय दारात येऊन ठेपलं आहे आणि ते आता मुलांपर्यंत आले। पण याला कारण वेगळं आहे। इतर वेळी महाविद्यालय इलेक्शन असतात, निवडणुका असतात किंवा आणखीन काही गोष्टी असतात, त्यावेळी हे राजकारण येतं। आता ही सगळी जागतिक संकट आले आणि या संकटामुळे हे राजकारण इथपर्यंत पोहोचलं असायला म्हणता येईल, कारण विद्यार्थ्यांच्या परीक्षा फर्स्ट इयर सेकंड इयरच्या रद्द झाल्यात, पण थर्ड इयरच्या होणार की नाही याची मोठी प्रतीक्षा होती आणि ही प्रतीक्षा होत असताना अचानक निर्णय झाला की परीक्षा आपण रद्द करूया आणि त्यांना सरासरी गुण देऊया। त्यामुळे अनेक मतप्रवाह तयार झालेत आणि ही मतप्रवाह म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी
कमी जास्त होण्यासारखे असतील, पण क्रेडिट सिस्टम असल्यामुळे त्यात फारसा फरक पडणार नाही. पण तरी काही विद्यार्थ्यांना असं असुरक्षित वाटतं की माझे काही गुण कमी होतील का, माझे ग्रेड कमी होईल का, माझी काही मेरिट्स कमी होईल का, अशा अनेक गोष्टींची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि काही विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंद आहे की त्यांना ॲव्हरेज आपलं काय पासिंग होईल, 35% 40% होईल, ॲव्हरेज मार्क होतील, परीक्षा नको आपल्याला, असे 2 मतप्रवाह विद्यार्थ्यांमध्ये. सर तुम्हाला काय वाटतं की हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे? मला असं वाटतं की आता कोरोनाची ही महामारी संकट जगात आहे, पूर्ण भारतामध्ये आहे, तसं प्रत्येक शहरामध्ये आहे, प्रत्येक कॉलेजवर आहे. तेव्हा अशा पार्श्वभूमीवरती फिजिकल जर विचार केला सगळ्या गोष्टींचा, परीक्षा घेणं आणि सगळ्या गोष्टी, तर मला असं वाटतं की हे शासनाने घेतलेला निर्णय बरोबर आहे. कारण त्याशिवाय दुसरा काही पर्याय शासनाकडे नव्हता असं मला वाटतं. मी प्राचार्य मॅम तांबे सरांकडे जाईल. सर तुम्हाला काय वाटतंय की हा निर्णय योग्य आहे का? या सगळ्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये राजकारण आहे किंवा नाही यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु एक कायद्याचा एक अभ्यासक म्हणून आणि एका विधी महाविद्यालयामधला एक विधी शिक्षक म्हणून मी या सर्व विषयांकडे पाहतो आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही आक्षेप घेतले जात आहेत की अंतिम वर्षाची जी परीक्षा जी आहे तर ती जी काही सरासरी गुणांवर त्या विद्यार्थ्यांना ते गुण देऊन त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी काही आहे तर ती पास होण्या इतपत आहे किंवा नाही आहे हे ठरवून त्यांना पास किंवा नापास जे आहे तर हे जाहीर केलं जाणार आहे. आणि मग हा जो काही निर्णय जो होतो आहे तर या निर्णयाकडे आपण जो महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ॲक्ट जो आहे की ज्याला मुंबई सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम जो 2016चा आहे तर त्या तरतुदीच्या अनुषंगाने या सगळ्या निर्णयाकडे पाहिलं पाहिजे. प्रथमतः याच्यामध्ये या अधिनियमामध्ये विद्यापीठ अधिनियमामध्ये महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टच्या कलम 88मध्येच हे नमूद केलेलं आहे की 2016पासून महाराष्ट्रातली जेवढी राज्य विद्यापीठ आहेत राज्य सरकारकडे संचलित आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी जी काही परीक्षा पद्धत जी आहे तर ती चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आहे. आणि ह्या चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टममध्ये हेच आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होतं. म्हणजे तो यावेळेस कुठल्याही डिग्रीच्या प्रथम वर्षाला जात असेल कुठल्याही पदवीच्या तर तेव्हापासून त्याचं जे काही इव्हॅल्युएशन जे आहे सातत्याने त्याची जी काही आता त्याला मराठीतून इव्हॅल्युएशनला मला वाटतं त्याची मूल्यमापन जे म्हणू आपण त्याला तर ते मूल्यमापन 50 मार्कासाठी केलं जातं आणि 50 मार्काची फक्त परीक्षा घेतली जाते. आपल्याला त्या विषयाकडे यायचंच आहे, मात्र मला तुमची पहिली प्रतिक्रिया हवी आहे की नेमका जो काही मुद्दा आत्ता चालू आहे त्याच्यावरती किंवा राज्य सरकारने जो काही निर्णय घेतलाय तो योग्य आहे की अयोग्य आहे? राज्य सरकारचा निर्णय प्राप्त परिस्थितीमध्ये मला तरी योग्यच वाटतो आहे. आणि याच्यावर आम्ही आता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठीची जी काही आम्ही हेल्पलाईन चालू केलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे आणि त्यांना त्यांचं भवितव्य असं टांगणीला लागल्यासारखं दिसत आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता राजकारण विरहित असं काहीतरी एक सर्व सामंजस्याने आणि याने तोडगा जर निघाला तर ते महाराष्ट्र सरकार राज्याला भूषणावं आहे. निश्चितच. मात्र आता याला राजकीय रंग देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानं त्या कारणाने नेहमीच मुख्यमंत्री आणि राज्यपालांचा वाद आपल्या समोर येतच असतो आणि तो आता विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या निमित्ताने देखील समोर आलाय. प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी नाहीत का किंवा त्यांना धोका होऊ शकत नाही का? ह्या सगळ्याचा एकत्रित जर विचार केला तर राजकारण कुठेतरी रंगताना दिसतंय. मात्र बाळासाहेब बोठे सरांना मी विचारेल, तुम्हाला काय वाटतं या राजकारणाविषयी, काय सांगाल? राजकारण म्हणजे आता राज्यपाल साहेब भाजपचे आहेत, महाराष्ट्र सरकार भाजपचं नाही होऊ शकलं, सरकार 3 पक्षांचं झालं, तेव्हापासून राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये सारखे खटके उडत आहेत, सारख्या प्रत्येक गोष्टीवरती मतभेद होत आहेत. मागे 2 आमदारांची शिफारशी सगळ्या मंत्रिमंडळाने करून प्रस्ताव पाठवला त्यांच्या नेमणुकीसाठी राज्यपालांसाठी, त्यांचं राज्यपालांना रोखून ठेवलं आहे. आज उद्या 12 आमदारांचं जाईल परत नामनियुक्त पदासाठी, त्यांचं होईल की नाही माहीत नाही किंवा काय तर होईल माहीत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शासन जो निर्णय घेऊन प्रस्ताव पाठवते त्याकडे राजभवन काही वेगळ्या नजरेने पाहतं आहे आणि सरकारसुद्धा हे होईल का नाही, हे काही होईल का नाही, हे करता येईल का नाही, राज्यपाल महोदय करतील की नाही, अशा अनेक द्विधावस्थेत असते. तर हे सरकार आणि राजभवन यांच्यातला हा दुरावा किंवा यांच्यातलं हे कोरघड्याचं राजकारण हे सामान्य जनतेला किंवा विद्यार्थ्यांपर्यंत होऊ नये असं दिसतं. एकंदरीत मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून याच्यामध्ये की हे राजकारण हे काही जनतेच्या फायद्याचं नाही आहे, यातून काही सगळ्यांचा फायदा होईल अशी परिस्थिती नाही. हे नक्कीच राजभवन आणि मंत्रालय यांच्यातला जो हा दुरावा आहे हा काही कामाचा नाही. म्हणजे राजकारण होतं या मतावरती तुम्ही ठाम आहात? अगदी राजकारण होतं का शंकाने सर महाराष्ट्र पाहतो बरं डोळ्याने उघड्या, तेव्हा राजकारण होतं का शंकाने. निश्चितच. आपण माजी प्राचार्य खासेराव शिदोळे सर त्यांची देखील यावर प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर काय सांगाल?
म्हणजे आता याची अवस्था अशी आहे की धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशा प्रकारची शासनाची परिस्थिती आहे. त्यामुळे काही वेळ तरी आपल्याला याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून प्रयत्न करावे लागतील. पण हे सगळं चालू असताना विरोधी पक्ष याचं राजकारण करतायत असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण सरकार जितक्या कोणत्या का पद्धतीनं अडचणीत येत असेल तर ते विरोधी पक्षांना हवं आहे. अशा प्रकारची स्थिती जर निर्माण होत असेल तर ती अत्यंत अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. त्या परीक्षा जर घेतल्याच नाहीत तर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण परीक्षा घेऊ नयेत कारण ती अशक्यप्राय गोष्ट आहे असं ज्या वेळेला 13 विद्यापीठांचे कुलगुरू सांगतात आणि त्याच वेळेला राज्यपाल मात्र म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेतल्याच पाहिजेत, मग त्या केव्हा घ्यायच्या असा प्रश्न तयार होईल. जर परीक्षा ऑगस्टमध्ये घ्यायचं ठरवल्या तर रिझल्ट कधी लागणार आणि तो रिझल्ट लागल्यानंतर पुढचे वर्ग कधी सुरू होणार. म्हणजे सध्याचं जे अकॅडमिक वेळापत्रक आहे, शैक्षणिक वेळापत्रक, ते सगळं शैक्षणिक वेळापत्रकसुद्धा कोलमडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षही म्हणतात की परीक्षा झाल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, सरकारला काही हे कळत नाही का विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकणार आहे म्हणून. पण प्राप्त परिस्थितीमध्ये कुठला तरी एक मार्ग शोधणं गरजेचं असतं. प्रशासनात असलेल्या व्यक्तींना त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी लागते. ज्या काही विद्यापीठ कायद्याचा आधार घेऊन हे राजकारण रंगवलं जात आहे किंवा राज्य सरकारचा निर्णय कसा अयोग्य आहे हे सांगितलं जात आहे, तो जो काही विद्यापीठ कायदा आहे तो नेमकं काय आहे सर, काय सांगाल तांबे सर? याच्यामध्ये जसं मग मी सांगितल्याप्रमाणे त्याचं पुढेही आपण हे करूयात की कलम 88 प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम आहे. त्याच्या एंट्रीपासून तर त्याच्या एक्झिटपर्यंत म्हणजे त्याच्यापर्यंत त्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होत आहे. त्याचे 50-50 मार्क त्याला ते दिले जात आहेत. राहिला प्रश्न आता की प्री फायनल म्हणजे अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता बाकीच्यांना त्यांचं जे काही इव्हॅल्युएशनचा जो परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर बेस त्यांचं ॲव्हरेज मार्क काढून त्याच्याप्रमाणे त्यांना ग्रेड दिली जाईल. आता राहिला प्रश्न अंतिम वर्षाच्या परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचं सुद्धा इव्हॅल्युएशन कंटिन्युअस केवळ त्याच वर्षाचं नाही आहे, तर आधीच्या 2-3 वर्षाचे पण झालेलं, 2 वर्षाचं झालेलं. ज्यांचं 3 वर्षाचं असेल त्यांचं 2 वर्षाचं झालेलं आहे, ज्यांचं 4 वर्षाचा कोर्स असेल त्यांचं 3 वर्षाचं झालेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा किंवा आता सध्याला जे आपण कॅम्पस वगैरे म्हणतो राष्ट्रीय पातळीवर म्हणा की मग कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करायचे की नाही करायचे हे फक्त शेवटच्या वर्षाच्या मार्कावरून नाही ठरत आहे. त्याचं की पूर्णपणे त्याचा 3 वर्षाचा 4 वर्षाचा जो परफॉर्मन्स जो आहे तो परफॉर्मन्स विचारात घेऊनच ते केलं जात आहे. राहिला प्रश्न की याच्यामध्ये जर समजा जी 50% गुणांची जी काही परीक्षा होणार होती किंवा जी होऊ घातलेली होती की जी आता रद्द करायचा असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, तर त्याबाबतही आपल्याला तशी आता जर आम्ही आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जर विचार केला तर पुणे विद्यापीठाने जे आत्ताच परिपत्रक 93 काढलेलं आहे आणि दुसरं एक परिपत्रक क्रमांक 94 काढलेला आहे. तर 93 हा सेमिस्टर पॅटर्नसाठी जो आहे सत्र पद्धती त्याच्यासाठी लागू होतो आणि 94 जो आहे की ज्याचं वार्षिक परीक्षा त्यांच्यासाठी लागू होतो. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जरी आम्ही ॲव्हरेजमध्ये म्हणजे नुसतेच अंतिम वर्षाचे नाहीत परंतु अंतिम वर्षाच्या आधीचे प्री फायनलचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जरी त्यांचे जे काही ॲव्हरेज गुण दिलेले असतील त्याच्याबाबत जर त्यांची काही नाराजी असेल तर ज्यावेळेस महाविद्यालय चालू होतील त्याच्यानंतर 120 दिवसांमध्ये त्यांच्यासाठीची त्यांना जर इम्प्रूव्हमेंट करायची असेल, मार्क्स त्यांना वाटत असेल की मला हे कमी पडले, विद्यार्थ्यांसाठी चॉईस देण्यात आला त्यांना देता येते. म्हणजे तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स त्याने याच्यावर काय म्हणतो आपण त्याला खुले ठेवलेले आहेत. तुम्हाला जर ॲव्हरेज गुणांमध्ये जर तुम्ही समाधानी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की नाही तेवढंच माझं कॅपेबिलिटी आणि माझी ॲबिलिटी आणि त्याच्याप्रमाणे मला गुण मिळालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला वाटते की नाही मला ते मिळालेले नाहीत, मला याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे होते, तर त्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंटसाठीची 120 दिवसांनी परीक्षा होणारच आहे. त्याच्यामुळं जो असं काही जी भूमिका मांडली जाते की फार विद्यार्थ्यांचं फार शैक्षणिक नुकसान होणार आहे, असं झाल्याने त्यांचं भवितव्य आधांतरी राहणार आहे, टांगणीला लागणार आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये जर नवीन शिक्षण पद्धती जी आता आलेली आहे त्याचा जर आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये गुण कुठंच नाही आहेत. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टममध्ये ग्रेडिंग दिलं जात आहे. त्याच्यामुळं हाही एक अजून आमचे गुण कमी होतील
असे काही होणार नाही आहे. तुमची जी ओव्हरऑल जी ग्रेडिंग जी आहे तर तुमचा टोटल जो काही परफॉर्मन्स आहे, एकत्रित परफॉर्मन्स त्याच्यावरती ठरणार आहे. त्याच्यामुळं याबाबत सुद्धा काही विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा पालकांनी म्हणा त्यांच्या मनात काही शंका ठेवायचं काही कारण नाही आहे. आता प्रश्न फक्त हाच आहे की हा निर्णय जो आहे राज्य सरकारने जो घेतलेला आहे, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्य विद्यापीठांचे जे पदसिद्ध जे कुलपती जे आहेत, ज्याला आपण एक्स ऑफिसर व्हाईस चान्सलर म्हणतो, तर ते सन्माननीय राज्यपाल महोदय आहेत. आणि मला 100% याच्यामध्ये खात्री आहे की राज्यपाल महोदयांबरोबर जर मंत्रिमंडळाने आणि सगळ्या विद्यापीठांच्या जे काही कुलगुरू आहेत यांनी जर चर्चा केली तर याच्यामध्ये सामंजस्याने अजूनही याच्यामध्ये काहीतरी वेगळा असा काहीतरी अजून विद्यार्थ्यांना न्याय देणारा असा काहीतरी तोडगा निघू शकतो. याला जोडून एक प्रश्न आहे की राज्यपालांना कायदा काय सांगतो, राज्यपालांना या विषयामध्ये उडी घ्यायला ते पात्र आहेत का किंवा त्यांच्याकडे तो अधिकार आहे का? याच्यामध्ये मतमतांतर आहेत. आता जसं मी ज्यावेळेस एखाद्या कलमाचा अर्थ अणवय लावायचा प्रयत्न करतो तद्वतच तसाच तो दुसरा लावेल असं नाही. परंतु कलम जर आपण 88 पाहिलं आणि त्याच्यानंतरचं जे कलम 89 जे आहे ते जर पाहिलं तर कलम 88 काय सांगतंय की जर कुठल्याही एखाद्या अभूतपूर्व अशा परिस्थितीमुळे जर विद्यापीठांना त्यांचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणं हे जर शक्य नसेल तर कलम 88चा जो काही परंतु काय ज्याला प्रोव्हिजन म्हणतो तो प्रोव्हिजन असं सांगतोय की त्या विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलर्सने म्हणजे त्या विद्यापीठाच्या कुलगुरूने त्याचा रिपोर्ट तसा की काय कारणामुळे त्यांना हे परीक्षेचे शेड्यूल जे आहे वेळापत्रक आहे त्याप्रमाणे परीक्षा घेता येत नाहीत, ती कारणांची माहिती जर त्यांना कळवायची आहे कुलपतींना म्हणजे सन्माननीय राज्यपाल महोदयांना कळवायची आहे आणि राज्य सरकारला कळवायची आहे आणि मग त्याच्यानंतर राज्य सरकार त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतं. परंतु संभ्रम कुठे निर्माण होते की त्याचबरोबर कलम 88 बरोबर कलम 89 पण आहे आणि कलम 89 काय सांगतो आहे की परीक्षा झालेल्या आहेत परंतु परीक्षेची जी काही मूल्यमापन जे आहे ज्याला इव्हॅल्युएशन म्हणतो ते त्याचं मार्किंग आणि रिझल्ट जाहीर करणं म्हणजे निकाल जाहीर करणं हे बाकी आहे. आणि जर ते कुठल्या परिस्थितीमुळे जर काही अडचणीच्या परिस्थितीमुळे जर ते जाहीर करता येत नसेल तर बाकी त्या संदर्भातला जो काही अहवाल जो आहे तो कुलगुरूंनी कुलपतींना द्यायचा आहे आणि मग तो निकाल कधी जाहीर करायचा आणि कसा करायचा म्हणजे याबाबत डिस्कशन राज्यपालांबरोबर कुलपतींना आहे. परंतु आपल्याकडची जी परिस्थिती आत्ताची महाराष्ट्रातली जर विचार केला तर आपल्याकडे परीक्षाच झालेल्या नाहीयेत. प्रत्येक विद्यापीठाने सर्वसाधारणपणे मार्च हा तुम्हाला पण माहिती आहे की एप्रिल पासून परीक्षेला चालू होतात आणि प्रत्येक विद्यापीठाने सर्वसाधारणपणे मार्च मध्ये त्यांचं तात्पुरत्या स्वरूपातलं सगळ्या वर्गांचं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलेलं होतं. परंतु 24 मार्चला जो काही हा सर्वव्यापी देशव्यापी जो लॉकडाऊन झाला त्याच्यामुळे ह्या कुठल्याच परीक्षा होऊ शकलेल्या नाही आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टच्या सेक्शन 88च्या तरतुदी लागू होतील. 89च्या तरतुदी कलमच्या 89 कलमच्या तरतुदी कधी लागू होतील की परीक्षा झालेल्या आहेत परंतु उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे आणि उत्तरपत्रिकांची तपासणी होऊन निकाल लावणं बाकी आहे. म्हणजे ह्या दोन्ही मधला फरक आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की म्हणजे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टच्या कलम 88 तरतुदी जरी विचार घेतला तरी हे अधिकार राज्य सरकारला आहेत. आणि त्याचबरोबर याला पुढे जोडून मी असं सांगतो आहे की भारतीय राज्यघटनेचं जे कलम आहे ज्याला कलम नाही म्हणत ऍक्च्युअली त्याला अनुच्छेद किंवा आपण इंग्रजीमध्ये आर्टिकल आणि मराठीत त्याला अनुच्छेद म्हणतात. तर त्या अनुच्छेद 165 प्रमाणे सुद्धा हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत तर हे राज्य सरकारला आहेत. एक्झिक्युटिव्ह पॉवर जे आहेत तर ते राज्य सरकारला आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही अर्धवट माहितीवर ज्या काही बातम्या दिल्या जातात किंवा सोशल मीडियावर जे काही सांगितलं जाते त्याच्यामुळे होऊ काय राहिले की विद्यार्थ्यांच्या आधीच तर विद्यार्थी कन्फ्यूज आहे आणि आधांतरी आहे आणि ह्या अशा उलट्या सुलट्या बातम्या आल्यामुळं अजून तो याच्यामध्ये जातो. म्हणजे आजचं जर तुम्ही पाहिलं असेल तर आजच वर्तमानपत्रातली मला वाटतं तुमच्या सकाळलाच बातमी आहे काहीतरी की 53% लोक हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत सततच्या लॉकडाऊनमुळे. मग जर 53% भारतातले जर लोक ह्या डिप्रेशनमध्ये लॉकडाऊनमध्ये गेलेले आहेत तर आपण ॲव्हरेज जरी 60% जरी युवकांची संख्या धरली तर मग आता तुम्ही विचार करा की 53 मध्ये किती विद्यार्थी डिप्रेशनमध्ये असतील. निश्चितच. तर याच्यामध्ये त्यांना आपण आधार देण्यासाठी परत आपण एका शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करतो आहोत की सर्वांनी एकत्र येऊन किमान या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हे डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. तर यासाठी हा जो काही निर्णय जो आहे हा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. मी आता बाळासाहेब बोठे सरांकडे येईल. सर, जे काही विद्यार्थ्यांची मानसिक हेळसांड या सगळ्या गोष्टींमुळे होतीये तर याला जबाबदार कुणाला धरायचं?
याला जबाबदार असं स्पेसिफिक घटकाला धरता येणार नाही. त्याचं कारण असं की हा मुळात म्हणजे नैसर्गिक संकट आहे. हे काही कोणी मानवाने तयार केलेलं नाही आहे. ही नैसर्गिक संकट आहे, ते जागतिक पातळीचं आहे. अशा परिस्थितीमध्ये यात शासन प्रयत्न करत आहे, प्रशासन प्रयत्न करत आहे, शिक्षण संस्था प्रयत्न करत आहेत, शिक्षक प्रयत्न करत आहेत सगळे. आणि हे सगळ्यामधून विद्यार्थी आणि पालक यांचासुद्धा सपोर्ट सगळ्यांना मिळतो आहे. पण याला असं म्हणता येणार नाही ही समस्या निर्माण कोण करतं. ही सामूहिक समस्या असं मी म्हणेन याला. निश्चितच. मी MM तांबे सरांकडे जाईल. सर, जो काही बॅकलॉगचं म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही बॅकलॉग राहिलेले आहेत त्या संदर्भात देखील खूप मोठा संभ्रम यामुळे निर्माण झाला आहे. म्हणजे आता तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचं पहिल्या सेमिस्टरला जर विषय बाकी राहिले असतील किंवा प्रथम किंवा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचं, तर मग त्यांनी नेमकं काय करायचं, त्यांनी काय निर्णय झाला असं समजायचं? प्रथम द्वितीय किंवा वर्षाचे जे म्हणजे प्री फायनलचे जे विद्यार्थी आहेत, जर आपण जर सर्व विद्यार्थ्यांनी जर विद्यापीठाचं जे परिपत्रक क्रमांक 93 जे आहे की ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, जर ते तिकडे नसेल तर आमची न्यू लॉ कॉलेज अहमदनगरची वेबसाईट तुम्ही काढा, त्याच्यावरही आमच्याकडे ते उपलब्ध आहे. आणि त्या 93च्या सर्क्युलरमध्ये किंवा त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या एक्झामसुद्धा जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे महाविद्यालय चालू झाल्यानंतर 120 दिवसात त्या होणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम असेल की माझा जर बॅकलॉगचा विषय असेल, माझे 4 बॅकलॉगला असतील किंवा 5 विषय बॅकलॉगला असतील, जे मला ET मिळणार नाही, अलाउड टू टर्म्स माझी होणार नाही, मला प्रवेश मिळणार नाही, तर त्या परिपत्रकाने हेही ॲश्युअर्ड केलेलं आहे की त्याला तो प्रवेश मिळेल. फक्त त्याचा जो प्रवेश जो आहे तर ते बॅकलॉगचे विषय जे आहेत 120 दिवसानंतर जी एक्झाम होणार आहे तर त्याच्या निकालावर त्याचा तो प्रवेश अवलंबून हे झालं प्रथम आणि द्वितीय. तर त्याचा प्रवेश जो आहे पुढच्या वर्गाचा तो पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे. फक्त याच्यामध्ये अडचण फक्त फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची आहे की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा जर बॅकलॉगचा विषय जर असेल तर त्या संदर्भात त्या संदर्भात अद्यापर्यंत सर्क्युलर 93 मध्ये तर काही उल्लेख नाही, कारण 93चं सर्क्युलर अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायच्या अटीवर ते आलेलं होतं. आता अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही आहे, ती सुद्धा ॲव्हरेज गुणांवर, सरासरी गुणांवरच त्याचाही निकाल लावायचा आहे, असा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे. तर त्याप्रमाणे या बॅकलॉगच्या संदर्भात परत एकदा सगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी किंवा कुलगुरू असतील, सन्माननीय कुलगुरू असतील, यांनी सगळ्यांनी बसून राज्य शासनाबरोबर चर्चा करून, त्याचबरोबर सन्माननीय कुलपती जे आहेत की राज्यपाल महोदय आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून सुद्धा याच्यावर आपल्याला मार्ग काढता येऊ. जो काही याला जोडून एक प्रश्न आहे की जो काही प्रोफेशनल कोर्स आहेत त्यांच्यामध्ये पण संभ्रमाचं वातावरण आहे. आता अंतिम वर्षाच्या परीक्षा जरी रद्द झाल्या असल्या तरी त्यांना पुढे नोंदणी करणं भाग आहे. जर वकिली क्षेत्रामध्ये कोणी असेल तर त्यांना पुढे बार काउन्सिलचं नोंदणी करणं भाग आहे. तर अशा प्रोफेशनल सेक्टरमध्ये जे काही विद्यार्थी आता पदार्पण करणार आहेत त्यांचं काय, हा मोठा प्रश्न आहे. तर वायझ बोठे सर, त्यावर काय सांगाल? मला असं वाटतं की प्रोफेशनलमध्ये साधारणतः विधिपुकाचा कोर्स येतो, म्हणजे वकिलीचा कोर्स जो आहे आपला लॉचा तो येतो. आर्किटेक्चरमध्ये एक होतो तो. बार काउन्सिल ऑफ इंडियानं जो म्हणजे मला असं म्हणायचं की एखादा अभ्यासक्रम तयार करायचा लॉचा, तर त्या अभ्यासक्रमाला काही विद्यापीठ पुरेसं नाही, त्याला बार काउन्सिल इंडियाची मान्यता लागते, अप्रूव्हल लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. उद्या जर आपण ही परीक्षा रद्द केली किंवा ही परीक्षा घेतली किंवा घेतली नाही आणि त्याला जर दुर्दैवाने उद्या बार काउन्सिल आक्षेप घेतला, याला आमचं काही अप्रूव्हल घेतलं नाही, आमचे विचार घेतले नाही, आमचं म्हणणं घेतलं नाही, तर त्याचा काय होईल पुढे, हा एक प्रश्न आहे. सेम थिंग आर्किटेक्चरबद्दल आहे. आर्किटेक्चर काउन्सिल आहे, त्यांची पण अशी मान्यता अशा गोष्टी घ्याव्या लागतात. फार्मसी काउन्सिल पण त्याच्यामध्ये, फार्मसी काउन्सिल आहे, फार्मसी काउन्सिल, हे अशा गोष्टी ह्या ज्या प्रोफेशनल बॉडीज आहेत यांचा हा प्रश्न आहे. याचा काही कुठे चर्चा होत नाही. ती चर्चा न झाल्यामुळे ते विद्यार्थी, ते पालक आणि त्याच्यातले शिक्षक लोक यांच्यामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचं कुठेतरी क्लॅरिफिकेशन सरकारनं आणि ह्या सगळ्या पातळीवर व्हायला पाहिजे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की सरकारने हा निर्णय देताना काही त्रुटी त्यामध्ये ठेवल्या, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. पण सगळे आशा व्यक्त करूयात की हा तिढा लवकरात लवकर सुटेल आणि विद्यार्थी सुटकेचा निश्वास सोडतील, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना प्रयत्न करता येईल किंवा सुरुवात करता येईल. तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमात वेळ दिला, चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली, त्याबद्दल धन्यवाद. आज आपण सह्याद्री प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.